आता आज मी तुमचं घेणार आहे इंग्लिश आणि त्यात घेणार आहे प्रोफेशन्स. आता प्रोफेशन्स म्हणजे सगळ्यांना माहितीच असेल, पण परत एकदा आपण बघूयात. अ प्रोफेशन इज एनी टाईप ऑफ वर्क दॅट नीड्स स्पेशल ट्रेनिंग ऑर अ पर्टिक्युलर स्किल. आता प्रोफेशनलाच आपण मराठीत म्हणतो व्यवसाय. म्हणजे आता कुठलंही जे आता प्रोफेशन म्हणजे इथे त्यांनी दिलेलं आहे, अ प्रोफेशन इज एनी टाईप ऑफ वर्क, म्हणजे कुठलंही केलेलं काम ज्यासाठी आपल्याला स्पेशल ट्रेनिंग किंवा कुठली तरी स्किल येणं गरजेचं असतं. ठीक आहे. आता प्रोफेशन्सचे एक्झाम्पल्स कोणते कोणते आहेत? नर्स, डॉक्टर, लॉयर, जज, परत इंजिनियर, हे सगळे आर्किटेक्ट, हे सगळे काय झाले? एकेका प्रकारचे प्रोफेशन्सच झाले. आता इथं पेज नंबर 38वर बघा, त्यांनी आपल्याला प्रोफेशन्सची लिस्ट दिलेली आहे. बरेच आहेत ते, म्हणजे किमान 100 प्रोफेशन्स त्यांनी इथं दिलेलेच आहेत. तर आता पेज नंबर 38वर जे त्यांनी दिलेलं आहे सम मोर प्रोफेशन्स, तर तुम्ही पेज काढा आणि ते बघा. आता मी काय करतो, ते एक एक करत वाचतो आणि तुम्हाला प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन देतो. आता मी इथं लिहून देत नाही, खूप वेळ जाईल आपला त्यात. तर तुम्ही काय करा, तुम्ही फक्त ऐका प्रत्येकाचं प्रोनाऊन्सिएशन आणि एक्सप्लेनेशन पण ऐका, म्हणजे तुम्हाला सगळ्याचं मिनिंग कळेल, कुठल्या प्रोफेशनला काय म्हणतात ते सगळं तुम्हाला नीट कळेल. ठीक आहे. आता आपण पहिलं बघूयात. अँथ्रोपोलॉजिस्ट, अ पर्सन हू स्टडीज ह्युमन रेसेस, ओरिजिन्स, सोसायटीज अँड कल्चर. आता दुसरं आहे आर्किओलॉजिस्ट. आर्किओलॉजिस्ट म्हणजे अ पर्सन हू स्टडीज द पास्ट बाय एक्झामिनिंग द रिमेन्स ऑफ बिल्डिंग्स अँड ऑब्जेक्ट्स फाउंड इन द ग्राउंड. आता आर्किओलॉजिस्ट म्हणजे आर्किओलॉजिस्ट ज्याला म्हणतात, जो जुन्या काळातल्या सगळ्या वस्तू, बिल्डिंग, ऑब्जेक्ट्स यांना एक्झामाइन करतो. आता पुढचा आहे आर्किटेक्ट. आर्किटेक्ट म्हणजे अ पर्सन हूज जॉब इज डिझायनिंग बिल्डिंग्स एक्सेट्रा. आता आर्किटेक्ट जो असतो तो काय करतो, बिल्डिंग्स डिझाईन करतो, की कुठली बिल्डिंग कशी बांधायची ते कोण डिझाईन करतो? आर्किटेक्ट. चौथा आहे हिस्टॉरियन, अ पर्सन हू स्टडीज ऑर राईट्स अबाउट हिस्ट्री. हिस्टॉरियन कोण आहे? जो हिस्ट्रीबद्दल लिहितो आणि त्याचा स्टडी करतो. आता पुढचा आहे जज, अ रिस्पेक्टेड पर्सन इन कोर्ट हू जजेस अँड मेक्स लिगल डिसिजन. आता जज सगळ्यांनाच माहिती आहे. पुढचा आहे लायब्ररियन, अ पर्सन हू इज इन चार्ज ऑफ ऑर वर्क्स इन अ लायब्ररी. लायब्ररियन कोण आहे? जो लायब्ररीमध्ये काम करतो आणि सगळ्या बुक्स आणि सगळ्या इतर लायब्ररीतल्या सामानाचा रेकॉर्ड ठेवतो. आता पुढचा आहे मॅस्युअर. मॅस्युअर म्हणजे अ पर्सन हू जॉब इज गिव्हिंग समवन अ मसाज, म्हणजे जो मसाज देतो त्याला आपण काय म्हणतो? मॅस्युअर. आता पीडियाट्रिशियन. पीडियाट्रिशियन म्हणजे अ डॉक्टर हू स्टडीज अँड ट्रीट्स द डिसीजेस ऑफ चिल्ड्रन. पीडियाट्रिशियन असा डॉक्टर असतो जो छोट्या मुलांना तपासतो. आता पुढचा आहे फार्मासिस्ट, अ पर्सन हू प्रिपेअर्स ऑर सेल्स मेडिसिन्स इन अ शॉप ऑर हॉस्पिटल. फार्मासिस्ट कोण आहे? जो मेडिसिन बनवतो किंवा विकतो, कुठं? शॉप्समध्ये आणि हॉस्पिटल्समध्ये. आता पुढचा आहे फिलॉसॉफर, अ पर्सन हू स्टडीज अँड राईट्स अबाउट द नेचर अँड मिनिंग ऑफ द युनिवर्स अँड ह्युमन लाईफ. आता पुढचा आहे फिजिओथेरपिस्ट, अ पर्सन हू ट्रीट्स डिसीजेस, इंजुरीज अँड विकनेसेस इन द जॉईंट्स ऑर मसल्स. आपले जे हाताचे, पायाचे, बॉडीचे सगळे जे मसल्स असतात त्यांना जो ट्रीट करतो, त्यांच्यातले डिसीजेस किंवा विकनेसेसला, त्याला काय म्हणतो आपण? फिजिओथेरपिस्ट. आता पुढचा आहे फोटोग्राफर. सगळ्यांनाच माहिती आहे, अ पर्सन हू टेक्स फोटोग्राफ. जो फोटो काढतो त्याला आपण काय म्हणतो? फोटोग्राफर. ॲस्ट्रॉलॉजर, अ पर्सन हू स्टडीज द पोझिशन अँड मुवमेंट ऑफ स्टार्स अँड प्लॅनेट्स अँड देअर इफेक्ट ऑन ह्युमन अफेअर्स. ॲस्ट्रॉलॉजर कोण असतो? जो चंद्र, तारे यांची पोझिशन बघतो आणि त्यांचे मुवमेंट्स वगैरे चेक करतो आणि त्याचा आपल्या ह्युमन लाईफशी संबंध जोडतो. तो कोण असतो? ॲस्ट्रॉलॉजर. आता पुढचा आहे ॲस्ट्रॉनॉमर, अ पर्सन हू सायंटिफिकली स्टडीज द सन, मून, स्टार्स, प्लॅनेट्स एक्सेट्रा. ॲस्ट्रॉनॉमर जो असतो, जो काय करतो? स्पेसचा स्टडी करतो, म्हणजे स्पेसमध्ये जे सगळे ऑब्जेक्ट्स आहेत, सन, मून, परत स्टार्स, प्लॅनेट्स एक्सेट्रा, यांचं काय करतो? स्टडी करतो. आता पुढचा आहे इलेक्ट्रिशियन. इलेक्ट्रिशियन, अ पर्सन हू कनेक्ट्स ऑर रिपेअर्स इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. जो इलेक्ट्रिकल सगळं सामान जे असतं ते रिपेअर करतो किंवा बनवतो त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रिशियन. आता पुढचा आहे बार्बर. बार्बर काय करतो? अ पर्सन हू कट्स मेन्स हेअर अँड समटाईम्स शेव देम. आता बार्बर काय करतो? केस कापणाऱ्याला काय म्हणतो आपण? बार्बर म्हणतो. आता जिओलॉजिस्ट, अ पर्सन हू स्टडीज द अर्थ अँड इट्स ओरिजिन अँड द हिस्ट्री ऑफ इट्स सॉइल अँड रॉक्स
आता जिओलॉजिस्ट कोण आहे? जो जॉग्रफीचा म्हणजे जिओलॉजिस्टचा थोडक्यात काय, जो जॉग्रफी स्टडी करतो. म्हणजे काय, अर्थबद्दल, अर्थच्या आत असलेले रॉक्स, सॉइल त्यांची स्टडी करतो, त्याला आपण काय म्हणतो? जिओलॉजिस्ट. आता पुढचा आहे प्लंबर, अ पर्सन हू फिट्स अँड रिपेअर्स वॉटर पाईप्स, टॉयलेट्स एक्सेट्रा. जो आपले बाथरूममधले किंवा टॉयलेटमधले जे सगळे पाण्याचा जो सप्लाय असतो, पाईप्स, ते सगळं कोण फिट करतो? प्लंबर. आता सायकॅट्रिस्ट, नीट प्रोनाऊन्सिएशन आहे का? सायकॅट्रिस्ट, अ डॉक्टर हू स्टडीज अँड ट्रीट्स मेंटल इलनेसेस. जे मंदबुद्धी म्हणण्यापेक्षा जे मेंटल लोक असतात त्यांना ट्रीट करणाऱ्या डॉक्टरला काय म्हणतो आपण? सायकॅट्रिस्ट. यात पी सायलेंट आहे. आता पुढचं बघा, सायकोलॉजिस्ट, यात पण पी सायलेंट आहे. अ पर्सन हू इज ट्रेंड इन द स्टडी ऑफ द माइंड अँड हाऊ इट इन्फ्लुएन्सेस ह्युमन बिहेवियर. जो आपल्या माइंडचा स्टडी करतो त्याला आपण काय म्हणतो? सायकोलॉजिस्ट. आता पुढचा आहे बुचर, अ पर्सन हू कट्स अप अँड सेल्स मीट ऑर किल्स ॲनिमल फॉर द पर्पज. आता जे मटण किंवा चिकन जे विकतात त्यांना आपण, जे कापतात किंवा कापून विकतात त्यांना आपण काय म्हणतो? बुचर. आता पुढचा आहे कार्पेंटर, अ पर्सन हू मेक्स अँड रिपेअर्स वुडन ऑब्जेक्ट्स अँड स्ट्रक्चर्स. आता कार्पेंटर कोण असतो? मिस्त्री. जो सगळे आपल्या घरातलं जे फर्निचर असतं लाकडाचं ते कोण बनवतो? कार्पेंटर. आता कार्टोग्राफर, अ पर्सन हू ड्रॉज ऑर मेक्स मॅप. आता जे मॅप्स असतात मोठे मोठे इंडियाचे किंवा छोटे त्यात इंडियाच्या आतले, ते सगळे मॅप्स जे असतात ते बनवतो किंवा त्यांना ड्रॉ कोण करतो? कार्टोग्राफर. आता पुढचा आहे नर्स, अ पर्सन हू टेक्स केअर ऑफ सिक ऑर इंजर्ड पीपल युजली इन अ हॉस्पिटल. आता नर्स सगळ्यांनाच माहिती आहे. आता पुढचा आहे डॉक्टर, अ पर्सन हू ट्रीट्स पीपल हू आर सिक ऑर इंजर्ड. डॉक्टर पण सगळ्यांना माहिती आहे. कोरिओग्राफर, अ पर्सन हू डिझाईन्स अँड अरेंजेस स्टेप्स अँड मुवमेंट्स इन अ डान्स. आता कोरिओग्राफर कोण असतो? जो डान्स स्टेप्स किंवा मुवमेंट्स अरेंज करतो, म्हणजे तो दाखवतो की अशा स्टेप्स तुम्ही करायच्या. आता जो आपण पिक्चरमध्ये किंवा मूवीजमध्ये जो डान्स बघतो तो जो ज्यांनी सेट केलेला असतो त्याला तो कोण असतो? कोरिओग्राफर. आता पुढचा आहे लॉयर, अ ट्रेंड पर्सन हू ॲडवाइसेस पीपल अबाउट द लॉ अँड रिप्रेझेंट्स देम इन द कोर्ट. आता लॉयर म्हणजे सगळ्यांना माहिती आहे वकील. पुढचा आहे इंजिनियर, अ पर्सन हू डिझाईन्स अँड बिल्ड्स मशीन, ब्रिजेस एक्सेट्रा. इंजिनियर पण सगळ्यांना माहिती आहे. कन्फेक्शनर, अ पर्सन हू मेक्स अँड सेल्स केक्स अँड स्वीट्स. कन्फेक्शनर कोण आहे? जो केक बनवतो आणि त्यांना दुकानात विकतो. आता पुढचा आहे डेंटिस्ट, अ पर्सन हू टेक्स केअर ऑफ पीपल्स टीथ. जो दातांची काळजी घेतो त्याला काय म्हणतो आपण? डेंटिस्ट. आता पुढचा आहे डायटिशियन, अ पर्सन हू ॲडवाइसेस पीपल ऑन व्हॉट काइंड ऑफ फूड दे शुड ईट टू कीप हेल्दी. डायटिशियन काय करतो? लोकांना ॲडवाईस करतो आणि त्यांची मदत करतो की कुठलं खाणं चांगलं आहे आणि ते रोजच्या आहारात आपण घेतलं पाहिजे. आता पुढचं आहे ड्राउट्समॅन, अ पर्सन हू ड्रॉज डिटेल्ड प्लॅन्स ऑफ मशिनरी, प्रोसेसेस एक्सेट्रा. आता ड्रॉट्समॅन काय करतो? मशिनरी आणि प्रोसेसेसचे काय करतो? डिटेल्ड प्लॅन्स तयार करतो. आता पुढचं आहे व्हेटरेनेरियन, अ पर्सन हू टेक्स केअर ऑफ इंजर्ड ऑर सिक ॲनिमल्स. प्राण्यांच्या डॉक्टरांना आपण काय म्हणतो? व्हेटेरिनेरियन. आता पुढचा आहे वेटर. वेटर कोण असतो? जो हॉटेलात कस्टमर्सला जेवण किंवा मील सर्व्ह करतो. इथं त्यांनी तेच दिलं आहे, अ पर्सन हू सर्व्स कस्टमर्स ॲट देअर टेबल इन अ रेस्टॉरंट. आता ऑप्टिशियन. ऑप्टिशियन म्हणजे अ पर्सन हू टेस्ट्स आयसाईट अँड सेल्स स्पेक्टॅकल. ऑप्टिशियन कोणाला म्हणतात? जो आपल्या डोळ्यांचं तपासणी करतो आणि चष्मे विकतो. आता पुढचा आहे जर्नलिस्ट, अ पर्सन हू राईट्स रिपोर्ट्स इन न्यूजपेपर. जे न्यूजपेपरमध्ये सगळे रिपोर्ट्स लिहितात त्यांना काय म्हणतात? जर्नलिस्ट. आता सर्जन, अ पर्सन हू ट्रीट्स पेशंट बाय परफॉर्मिंग ऑपरेशन. आता जो डॉक्टर जो ऑपरेशन्स परफॉर्म करतो हॉस्पिटलमध्ये त्याला आपण काय म्हणतो? सर्जन. कॉबलर, अ पर्सन हू मेंट्स शूज. जो शूज तयार करतो त्याला आपण काय म्हणतो? कॉबलर. आता फ्लोरिस्ट, अ पर्सन हू डील्स विथ अँड सेल्स फ्लावर. जो फ्लावर्स विकतो त्याला आपण काय म्हणतो? फ्लोरिस्ट. आणि लास्ट ब्लॅकस्मिथ, अ पर्सन हू मेक्स आयर्न टूल्स अँड इम्प्लिमेंट्स. ब्लॅकस्मिथ कुणाला म्हणतो आपण? जे आयर्नचे सगळे टूल्स आणि इम्प्लिमेंट्स जो बनवतो त्याला आपण म्हणतो ब्लॅकस्मिथ.